अलीकडे शिवजयंती हा कोणासाठी मनोरंजनाचा विषय झालाय, कोणासाठी नोट बँकेचा विषय झालाय, कोणासाठी वोट बँकेचा विषय झालाय, तर कोणासाठी धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा विषय झालाय। पण संपूर्ण जगासाठी छत्रपती शिवाजी महाराज आदर्शाचा विषय झालेत, प्रेरणेचा विषय झालेत, संशोधनाचा विषय झालेत, नवनिर्मितीचा विषय झालेत। याचंच उदाहरण म्हणजे मागं काही वर्षापूर्वी क्युबा आणि अमेरिका या राष्ट्रांचं 25 वर्ष युद्ध होतं। आता क्युबा हा अगदी छोटासा देश, महाराष्ट्राच्या मराठवाड्या एवढाही नाही, आणि अमेरिका मोठी बलाढ्य, शस्त्र मोठं, शास्त्र मोठं, पैसा मोठा, सैनिक मोठा, आणि हा क्युबा नावाचा अगदी लहान असणारा देश बलाढ्य अमेरिकेशी लढतोय। आणि हे युद्ध 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर तब्बल 25 वर्ष चाललंय। आणि 25 वर्षाच्या अथक संघर्षानंतर क्युबा या राष्ट्राचा विजय झालाय। क्युबामध्ये सगळीकडे विजयाचा जल्लोष सुरू असताना एका पत्रकारानं क्युबाचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांना प्रश्न विचारला की तुमचा देश तर एवढा मोठा लहान आहे आणि तुम्ही एवढ्या मोठ्या बलाढ्य अमेरिकेला नामोहरण कसं केलं? तेव्हा क्युबाचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो उत्तर देत आहेत की या जगाच्या पाठीवर भारत नावाचा देश आहे, या भारत देशात महाराष्ट्र नावाचं राज्य आहे, आणि या महाराष्ट्रात रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होऊन गेला। त्या राजाची प्रेरणा आम्ही घेतली, त्या राजाची युद्धनीती, गनिमी कावा आम्ही वापरला, आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य अमेरिकेला नमवलं। हे कोण सांगतंय? तर विदेशी राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष। आणि ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज घडले, तो भारत देश अजून महासत्ताक नाही। ज्या दिवशी हा भारत देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालेल, महाराजांच्या नीतीवर चालेल ना, त्या दिवशी तो कधीच महासत्ताक झालेला असेल।